यस, धन्यवाद. तर बोलूया मैदानाकडे. सामन्याला सुरुवात होते. सेमीफायनल आपण पाहतोय जबरदस्त अशी स्पर्धा. 4 रात्रीमध्ये चालणारी स्पर्धा. आजची शेवटची रात्र, मेगा फायनलची रात्र. आणि या मेगा फायनलच्या रात्रीमध्ये पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला जय हनुमान कामोठे वर्सेस दुसऱ्या बाजूला आनंदनगर जुई पेन विभागातून आलेला हा संघ आहे. टॉस जिंकलाय तो कामोठे संघाने यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. 2 ओव्हरचा मॅच आहे. तर 2 ओव्हरमध्ये किती धावा येतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. कारण आनंदनगर संघाला मात्र इथे फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय. चला लगेच सामना सुरू करा, पंचांना विनंती आहे. तर इथे यानंतरचा दुसरा सेमीफायनल आपण पाहणार आहोत. ओवले वर्सेस केगाव या 2 संघांमधली लढत असेल. चला सामन्याला सुरुवात होते. राम मुंडकर आमचे, त्यांना नक्कीच मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने निमंत्रण आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. जबरदस्त अशी स्पर्धा आपण पाहतोय. या पंचांचा इशारा येतोय. कैलासवासी चंद्रकांत काशीनाथ केनी व कैलासवासी सदानंद दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा नाईट स्पर्धा आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मध्ये आहे. झेलवरती क्षेत्ररक्षक आलाय. जजमेंट नुसार हा झेल टिपला गेलाय साहिल गोवारीने. आणि इथे मात्र पहिली विकेट. गुवारी पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिली विकेट प्राप्त केली आहे. कामोठा संघ जबरदस्त सध्याच्या घडीला खूप इनफॉर्म मध्ये आहे. कारण खास करून जर पाहायला गेलं तर या वर्षीचा त्यांचा प्रवास खडतर राहिला आहे. परंतु जशी फायनल गव्हाण ट्रॉफी त्यांनी उचलली आणि त्यानंतर तो जल्लोष आपण पाहिला. एक जबरदस्त असा जल्लोष नक्कीच. कारण हेच असतं, कारण जेव्हा प्रवास आपला कठीण होत असतो त्यावेळेला कुठेतरी यशाची चाहूल लागणं गरजेचं असतं. यश कसं मिळेल यासाठी प्रयत्न असतं आणि ते प्रयत्न मात्र त्या गव्हाण स्पर्धेमध्ये या कामोठा संघाने केलेलं आपण पाहिलं. मेहनत केलेली पाहिली आणि तिथे मात्र त्यांना यशस्वी पद चॅम्पियन्स पद मिळवताना आपण पाहिलं. आणि तिथून मात्र जबरदस्त इन्फॉर्म आणि तिथून आल्यानंतर इथे मात्र एक चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स. निखिल गोवारीचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे. पंच बोललेत आमच्याकडे. अवांतरचा इशारा नक्कीच आलाय. अवांतरच्या स्वरूपामध्ये एका धावेने मात्र श्री गणेश होतोय आनंदनगर जुया संघाचा. पहिला नौका असा संघ नक्कीच आपल्याला या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. त्यांचा देखील परफॉर्मन्स चांगला राहिलाय. इथे मात्र हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न स्विच इट, परंतु चेंडू आणि बॅटचा कनेक्टिंग नाहीये. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. बरेच प्रेक्षक वर्ग आज कामोठ्याचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी नेहमी कामोठा संघ जेव्हा जेव्हा मैदानामध्ये खेळण्यासाठी येतोय त्या वेळेला मात्र पूर्ण गाव या संघाच्या पाठीमागे असतो. यश लागते. चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती क्षेत्ररक्षक आहे सोनू. इथे मात्र कोणतीही चूक नाहीये. दुसरा विकेट तंबूच्या आश्रयाला निखिल गोवारीला मिळते. ही दुसरी सफलता. डीजे
आनंद नगर जुई संघाला मात्र नक्कीच थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत. 2 विकेट तंबूच्या आश्रयाला सूर गवसत नाहीये. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धाव पलकावरती धावा आहेत त्या 2 बाद 1 अशी स्थिती नक्कीच पाहायला मिळते. ते आनंद नगर संघाचे निखिल गोवारी पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईटा मोडतो विकेट. हो, इथे मात्र जबरदस्त चेंडूपैकी होते. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. कामोटा म्हटलं तर आमचे समालोचक मित्र भाऊ म्हात्रे हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत असेल. भाऊ संजय म्हात्रे असतील आमचे अतिशय चांगले खेळाडू, आता सध्या सिनियर आहेत, 40+ मध्ये कार्यरत. सुलक्षण भोईर लारा. इथे मात्र अजून एक विकेट, तिसरी विकेट मात्र निखिलच्या खात्यामध्ये जातीये. साहिलने मात्र टिपलाय हा दुसरा झेल. मिळते आनंद नगर जुईया संघाची 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. जबरदस्त भेदकता निखिल गोवारीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो हितेश मडवी आणि गणेश कडू जोडी मैदानामध्ये. हितेश मात्र शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. निखिल गोवारी अतिशय चांगली गोलंदाजी. 4थी विकेट येईल का? यस, इथे मात्र या षटकामध्ये 4 विकेट्स आपल्या नावावरती करतोय तो मात्र गोलंदाज निखिल गोवारी. काय गोलंदाजी राहिली आहे, जबरदस्त. 4 बाद 1. पूर्णपणे नाजूक परिस्थिती टीम आनंद नगर जुईया संघाची. पेन विभागातून आलेला संघ आहे. इथे मात्र चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न नक्कीच ते करतात, परंतु खेळ होत नाहीये. गणेश कडू आता मैदानामध्ये आणि त्याचबरोबर आपण पाहतोय पृथ्वी मडवी. परंतु इथे मात्र गोलंदाज आपण पाहतोय कामोटे संघाकडून रोशन म्हात्रे. पहिली सेमीफायनल आपण पाहतोय सुनील स्पोर्ट चिंचपाडा या नाईट स्पर्धेमध्ये. जबरदस्त आयोजन नियोजन, खरोखरच कौतुकास्पद ही स्पर्धा. एक जबरदस्त प्रयत्न, 4 रात्रीची स्पर्धा आणि खरोखरच जबरदस्त 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. 32 संघातून मात्र 4 संघ पुढे आले. त्यांच्यामधल्या लढती आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळतात. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धाव पालकावरती धाव आहे ती 1. 4 बाद 1. पूर्णपणे कामोटा संघ या सामन्यामध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. 1 धाव मात्र इथे पूर्ण होते. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या आता 2 वरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर दुसऱ्या षटकाला प्रारंभ. रोशन म्हात्रेचं मात्र 2 चेंडू आतापर्यंत संपले गेलेत. यस, पुढची सेमीफायनल यस अजनबी बॉस फायटर ओवला आणि त्यांच्या अगेन्स्ट मैत्री चेतन स्पोर्ट केगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण यावं. बॉस फायटर म्हटलं तर नक्कीच आमचे संजयभाई बॉस. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. सर्वात कमी स्कोर होईल का हा देखील प्रश्न आता निर्माण झालाय, कारण फक्त 3 चेंडू बाकी आहेत. धाव फलकावरती धावा आहेत त्यात 2 धावा.
पृथ्वी मडवी आणि गणेश कडू ही जोडी मैदानामध्ये. मोठा फटका केल्याचा प्रयत्न, अजून एक निर्धाव चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये 1 धाव आली आहे. दुसऱ्या षटकाचे 4 चेंडू संपलेत, त्यामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आली आहे. पूर्णपणे आनंदनगर जुई हा संघ पूर्णपणे बॅकफूटवरती नक्कीच पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर मोठा फटका केल्याचा प्रयत्न, इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. पूर्णपणे पाहायला गेलं तर आनंदनगर जुई संघ खडे पूर्णपणे खडे ठेवले त्यांना खामोटा संघाने. शेवटचा चेंडू, अजून एक निर्धाव. जरा कामोटे संघाची गोलंदाजी आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. पहिल्या षटकामध्ये धाव आली 1, दुसऱ्या षटकामध्ये धाव आली 1, 2 षटकामध्ये धाव आल्या त्या 2, 4 बाद 2. मला असं वाटलं होतं की पहिली इनिंग करेन आणि उठेन, पण आता 2-3 धावांची गरज आहे. रिवाल सर थोडा बसा आता तुम्ही. प्रवीण आमचे फक्त एकच लेग बायचे आले ती, म्हणजे मेडन षटक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. तो रोशन म्हात्रेचा. आमचे फार टेन्शनमध्ये पोरं आहेत सध्या. पाहतात सामना कुठल्या पोझिशनमध्ये गेलाय. आनंदनगर जुई संघाला जेवढा टेन्शन असेल तेवढं या पोरांना टेन्शन आलंय. जे आमचे मॅनेजमेंट कमिटीचे आहेत, हे आमचे डीजे ऑपरेटर चांगले ऑपरेटिंग आज त्यांची राहिले. तुमचं देखील कौतुक. तेवढ्या लांबून मात्र हा संघ. चला या केगाव संघ कॅप्टन आणि ओवले संघ कॅप्टन आपण देखील यायचं आहे. आज नक्कीच या स्पर्धेमध्ये सुनील स्पोर्ट चिंचपाडा या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्यासाठी नक्कीच निमंत्रित केलं. खास करून सर्व आमची सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाची मॅनेजमेंट कमिटी यांचा आभार मी व्यक्त करतोय. आमचे बाला असतील, प्रणीत, सगळ्यांचं, दिनेश. तर आमचे मामाना आपण स्क्रीनवरती पाहतोय, शशिकांत शेटकेनी. पूर्णपणे चाव्यांचा गठ्ठा आहे आमच्याजवळ. त्यांचे मालक आहेत ते. म्हणजे बघा एवढ्या चाव्या आहेत, म्हणजे किती खरोखरच. डोक्यावरती गांधी टोपी, एक अभिमानाची टोपी आहे ती. फक्त 3 धावा हव्यात. 12 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. हा एक रेकॉर्ड मात्र कामोटा संघाच्या नावावरती आलाय माझ्या मते या वर्षामध्ये. आणि आनंदनगर संघाच्या नावावरती देखील हा रेकॉर्ड असेल. या सीझनमध्ये फक्त 2 धावांवरती आम्ही सिमटलं गेलोय सुनील स्पोर्ट चिंचपाडा स्पर्धेमध्ये. चला दोन्ही कॅप्टन या आपण लगेच. प्रवीण त्या टॉस करू या वरती आहे ना भाऊ, टॉस बॉक्समध्ये. ओके, ओवले टीमचे कॅप्टन येत आहेत. प्रतीक पाटील ते येत आहेत. प्रतीक या, स्वागत आहे तुमचं देखील. तीन धावांची गरज आहे. यस, प्रतीक येत आहे तिथे. स्वागत आहे प्रतीक तुमचं देखील. अजनबी कॉस्पायटर चे संतोष म्हात्रे यांचं देखील स्वागत असेल. तर 3 धावांची गरज. सामन्याला सुरुवात होते. रोशन म्हात्रे स्ट्राईक एंडला गोलंदाज आपण पाहतोय. आशीर्वाद म्हात्रे. हो, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातो. 1 धाव मात्र पूर्ण होते. एका धावेने मात्र आता धावसंख्या 1 ने सुरुवात होते. फक्त 2 धावांची गरज आहे. टॉस केला जाईल. मी आमचे सन्माननीय शशिकांत शेटकेनी साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास ते टॉस करायचं आहे. 2 षटकांचा सामना असेल. प्रतीक, टॉस केला गेलाय. यस, ओवले संघाने टॉस जिंकलाय.